नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पश्चिम मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भालेराव यांची महासभा अमृतनगर सर्कल येथे संपन्न झाली. या सभेला संबोधित करण्याकरिता आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित होते. गुजरातमध्ये एअरबस टाटाच्या प्रकल्पासाठी रोड शो करतात. अनेकदा आम्ही पाहिलेलं आहे, जे उद्योगधंदे येतात एखाद्या राज्यामध्ये, त्या राज्याचा उद्योगपती आणि कधी जे उद्योग मंत्री असतात असे रोड शो काढत नाही. पण मोदी साहेबांना अंदाज ह्या गोष्टीचा झाला होता की बघा बघा महाराष्ट्रातून घेतला कसा उद्योग आणि आणला आम्ही गुजरातला. तुम्ही मला सांगा, या भाजप आणि एकनाथ शिंदेनी ज्यांनी आपले राज्यातले 5 लाख तरुणांच्या नोकऱ्यांचा घास हातातून काढून गुजरातला नेलेला आहे, त्या एकनाथ शिंदे आणि भाजपला तुम्ही मतदान करू शकणार आहात का? बरोबर आहे, 50 खोके. आता त्यांना सांगायचं टाटा बाय बाय, ओके नाही करू देणार आम्ही तुम्हाला. पण ह्या मुंबईमध्ये जी आपली मुंबई आहे, मराठी माणसाची मुंबई, तुमची आमची सर्व मुंबईकरांची मुंबई आहे. जातपात धर्म न पाहता या मुंबईत ज्यांचा जन्म झालाय आपल्या सर्वांची मुंबई आहे. ह्याच मुंबईतले धारावीतले 540 एकर आणि इतर मुंबईतले 540 एकर घेऊन टाकतात कोणाच्या घशामध्ये? अदानी. तुम्ही ठरवायचं आहे, ही मुंबई ही तुमची आमची मुंबईकरांची राहणार आहे की अदानीची राहणार आहे? नाही, तुम्हाला एक सांगतो, हे तर निवडणूक ठरवणार आहे. मुंबई तुमची आमच्या साहेबांचीच आहे, मोठ्या साहेबांची आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच आहे, तुमची आमची सर्वांची आहे. पण भाजपला जे करायचं आहे ती ही मुंबई घ्यायची आहे आणि उचलून टाकायची अदानीच्या घशात. मागच्या महिन्यामध्ये मी पाहिलं होतं, भाजपच्या काही उत्तर प्रदेशमध्ये कार्यकर्त्यांनी साईबाबांचा विरोध केला. आणि साईबाबांना तर आपण सगळेच मानतो ना. आपण जी साईबाबांची शिकवण आहे ती काय? सबका मालिक एक है. पण भाजपचं काय माहिती म्हणणं? सबका मालिक एक नाही, सबका मालिक अदानी आहे, हे भाजपचं म्हणणं आहे. आणि ह्या जे हे त्यांचं म्हणणं आहे, हे जे खोडून काढायचं असेल तर आपल्याला मतदान हे मशालीला करायला लागेल. 20 तारखेला तुम्हाला निकाल द्यायचा आहे. 20 तारखेला तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की ही मुंबई, ज्या मुंबईमध्ये आपल्याला घरं घेणं हे आपलं स्वप्न असतं. 1 स्क्वेअर फूट पण आपल्याला कधी फुकट मिळत नाही, मोफत मिळत नाही. ह्या मुंबईचे 1080 एकर हे अदानीला का मोफत मिळतात, का फुकटात मिळतात? ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ते मिळू देणार आहात तुम्ही की तुम्ही आडवे येणार आणि आपल्या मुंबईकरांची जागा ही मुंबईकरांसाठीच राहणार? मी सांगतोय, माझं म्हणणं आहे, आपल्या पक्षाचं म्हणणं आहे, उद्धव साहेबांचं म्हणणं आहे, जर कोणाला ह्या मुंबईमध्ये मोफत घरं द्यायची असतील तर पहिला हक्क ह्या मुंबईकरांचा आहे, मग तो अदानीचा असतो. आहे नाही ते पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचे सर्व्हिस क्वार्टर नीट बांधा. रिटायर्ड पोलीस परिवारांना इथे मोफत मुंबईत घरं द्या. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपण जुनी पेन्शन योजना आणणार आहोत त्यांच्यासाठी तुम्ही मोफत घरं द्या. BSCचे आपले कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी आहेत, अनेक असे मुंबईत सेवेत रुजू झालेले कर्मचारी आहेत, जे सरकारी सेवेत असतील, त्यांच्या परिवारात तुम्ही मोफत घर द्या. त्यांचा पहिला हक्क बनतो या मुंबईकरवर, अदानीचा नाही. पण आपल्याला ठरवायचं आहे, हीच सरकार मुंबई लुटायला जे निघाले, भ्रष्टाचारी सरकार आहे, खोके सरकार आहे, धोके सरकार आहे. इथे महिला खूप मोठे संख्येत आलेले आहेत. जरा हात वरती करून आशीर्वाद द्या. संजयजींना आशीर्वाद द्या. एका संजयजींना आशीर्वाद तुम्ही लोकसभेत दिले, आता ह्या संजयजींना द्या. या पुढे या. अरे तुम्ही वरती या ना, तुम्ही दिल्लीत जरी असाल तरी तुम्ही आमच्यासोबत या. ठीक आहे, या वरती या ना. तुम्ही ठरवायचं आहे, कारण महिलांसाठी एक फसवी योजना आणलेली आहे. काय योजना? अच्छा, साडी वाटप पण करतायत. दुसरी काय? लाडकी बहीण. लाडकी बहीण मध्ये हे 1500 रुपये देत आहेत. आत्ता हे ना बहिणी आठवायला लागल्या, निवडणुका हरल्यानंतर आहे ना बहिणी आठवायला लागल्या. हे दिसल्यानंतर की महाराष्ट्रात काही तर खरं नाही, महायुतीचं महाराष्ट्रात काही भाजपचं खरं नाही, लाडकी बहीण आता आठवलेली आहे. पण उद्धव साहेबांनी सांगितलं, लाडकी बहीण मध्ये फक्त 1500 रुपये नाही तर आपण दुप्पट करून देणार आहोत. 3000 रुपये प्रत्येक महिलाला देणार आहोत. वर्षाला 6 सिलेंडर देणार आहोत. BSCचे पास हे मोफत करणार आहोत. जे बेरोजगार तरुण आज महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या शोधत आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक महिन्याला आपण 4000 रुपये देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मुंबईचं रक्षण आणि महाराष्ट्र रक्षण अदानी राष्ट्र किंवा गुजरात राष्ट्र होण्यापेक्षा आपला महाराष्ट्र बरा, या मुंबई आणि महाराष्ट्राचं रक्षण आपण सर्व करणार आहोत. मी जास्ती वेळ आपला घेणार नाही, कारण मला तर पुढच्या सभेला निघायचं आहे. मी तुम्हाला एवढंच 2 मिनिटात सांगतो, नंतर मला वाटतं संजयजी भाषण करणारच आहेत, दुसरे संजयजी पण भाषण करतील. जिंकल्यानंतर मी पुन्हा एकदा नीट मनातलं जे आहे ते बोलायला येणार आहे. पण 20 तारखेला मी तुम्हाला एकच विनंती करत आहे,
20 तारखेला या संजयजींसाठी मशालीवर मतदान करा. पुढची विकासाची जी सगळी जबाबदारी आहे ती आमच्या दोघांची असेल. तुमचं पण आहे नाही, तुम्ही दिल्लीतून आमच्यासाठी फंड आणा. 20 तारखेला आपलं मशालीवर मतदान होणं गरजेचं आहे. 23 तारखेला आपलं सरकार येणार आहे. त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्या ह्या सीटला, ह्या मतदारसंघाला स्थान तुम्ही द्यायचं आहे. ठरलं आपलं? मी पुढे पळायचं आहे, पण मी पुढे पळत असताना मागून बघायची गरज आहे का? पुढे निघालो तरी चालेल, तुम्ही मशालीला मतदान कराल. 20 तारखेला मुंबई रक्षणाची निशाणी कुठची? 20 तारखेला ह्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्योग आणि जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याची जबाबदारी आणि निशाणी कुठची? 20 तारखेला मुंबई रक्षणाची निशाणी कुठची? 20 तारखेला महिला सन्मानाची निशाणी कुठची? 20 तारखेला तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याची निशाणी कुठची? 20 तारखेला ह्या मुंबईला अदानीपासून वाचवण्याची निशाणी कुठची? 20 तारखेला तुमची आमची निशाणी कुठची? महिलांनी सांगा आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? सगळ्यांनी सांगा. 20 तारखेला मशालीवर मतदान करा आणि या महाराष्ट्राला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद.